मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील नायगाव मध्ये आलोय, बरोबर आहे. आणि माझ्यासोबत यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये प्रामुख्यानं ज्या सुप्रसिद्ध महिला शेतकरी म्हणून ज्यांची प्रचिती आहे त्या रिस्पेक्टेड सुवर्णा ठाकरे आहेत. नमस्कार. राम 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 राम. आता मी ज्या स्पॉटवरती आहे ना, इकडे दाखवा ठाकरे साहेब. यांची सोविंग केली होती, पेरणी केली होती, पण यांचं सोयाबीन निघलं नाही. याची एसी कंप्लीट होती. आणि कोणती जात होती? उष्ट्र म्हणजे हुतुतू आहे. हुतुतू. उष्ट्रची. अच्छा. आणि इनवेस म्हणजे महादेव आहे. महादेव. दोन्ही व्हरायटी किती एकर मध्ये पेरणी केलेली आहे? 10 एकर. 10 एकर मध्ये 15 बॅग आहे. 10 एकर मध्ये 15 बॅग. 25 किलोच्या. 25 किलोच्या. किती खर्च, किती पैसे दिले होते? पैसे 60,000 रुपये. 60,000 बियाण्यासाठी. खत आलं. एकूण किती खर्च आला होता? 90-95,000. बापरे, 95,000 रुपये खर्च आला होता. हो. 95,000. बरोबर आहे. हे 9 एकरचा प्लॉट आहे, आपण पाहू शकता या ठिकाणी. 10 एकरचा प्लॉट आहे. हा सगळा प्लॉट दाखवा ठाकरे सर. आणि जे निघालेलं आहे ना सीड, एकदम हे आपण स्टार्टिंग पासून दाखवा. हे इकडे दाखवा. हे असं या इकडे. हे बघा, असं जर्मिनेशन नाही. खूप मोठा गॅप आहे सीड मध्ये ना, खूप मोठा गॅप आहे. आणि त्याच दिवशी या इकडे, त्याच दिवशी ज्या दिवशी या व्हेरायटीची पेरणी केली. ही कुठली व्हेरायटी? या इकडे. ही व्हेरायटी कुठली? गायत्री परफेक्ट. आता या ठिकाणी सोविंग मला बेटर दिसते. तुम्ही पाहू शकता, एकदम बऱ्यापैकी आहे. 2 सीड मधलं जे डिस्टन्स आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे. प्रॉपरली जर्मिनेशन आहे. सीड मध्ये प्युरिटी आहे, क्वालिटी आहे, सगळं बऱ्यापैकी बरं आहे. ह्याच बियाण्यातलं निघालं नाही. सेम डेला. आता सेम डेला इकडे पण पेरणी केली होती, पण आता या ठिकाणी या शेतामध्ये काहीच दिसत नाही आपल्याला. नॉर्मली सीड आहे, सोयाबीन निघाला असं आपण म्हणत नाहीये. सोयाबीन निघालं, पण 2 सीड मध्ये जो डिस्टन्स गॅप आहे, आता जमीन एकच आहे. ही पण ब्लॅक कॉटन आहे, ही पण ब्लॅक कॉटन आहे. फक्त डिफरन्स असा आहे की ज्या पद्धतीनं त्या व्हरायटीचं जर्मिनेशन व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही. फरक पडला त्याच्यामुळे बियाणं कनी कंपनी फोन केला, याने बोलवला. कुणी प्लॉट यायला कोणी पाहत प्लॉट आल्यानंतर आमच्या आधी काही नाही म्हणते, आम्ही तुमच्या आधी काही तयार नाही. हे गावंडे साहेबाचा फोन आला. हॅलो साहेब. हॅलो. हा पाटील सर बोला ना. काय म्हणता? तुमचा मिस कॉल दिसला. नाही, मी इथं प्लॉट वरती उभा होतो नायगाव मध्ये. हा बोला. शेतकऱ्याच्या अडचणी आहेत. आता प्रॉपरली पाहिलं तर जर्मिनेशन नाहीये सीडचं या महादेव व्हरायटीचं. कुठली व्हरायटी माऊली? महादेव. अच्छा, पंचनामे झालेत का मग शेतकऱ्याचे? या नाही, आता ते उद्या टीम बोलवलेली आहे आपण एसटीओची. बर. हा, तर उद्या सुरू. कारण माझ्याकडे जवळपास 17 तक्रारी आलेल्या आहेत. बर. कालच्या डेट मध्ये. बरं, 17 तक्रारी आहेत. हा, तर ते सर्व तक्रारी उद्या बघतो मी. आज काही तक्रारी येतील, मग आजच्या तक्रारी उद्या परत बघता येईल. नाही, लक्षात घ्या. आता साहेब मी शेवटचा कॉल करतो. लक्षात घ्या, शेतकऱ्यांची भरपाई मिळणं हा त्याचा नैतिक अधिकार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून जी टीम उद्याला येईल, ते जे काही इन्व्हेस्टिगेशन करतील आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे. कारण दुबार पेरणी करणं ऍक्च्युअल जे फील्ड कंडिशन आहे त्याच्यात लिहिल्या गेली पाहिजे. हे दाखवा. माझं वैयक्तिक मत आहे. नाही, लिहिलं नाही. आता तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबल, डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल राहील. लक्षात घ्या. नाही. म्हणजे फील्डवर जे कंडिशन आहे ते लिहिल्या गेली. हो, ठीक आहे ना. चालेल. 100% बरोबर आहे. मान्य आहे. मी सन्माननीय डेरे तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा फोन लावला. ठीक आहे. त्यांनी मला तुमचा नंबर दिला. ऑलरेडी तुमचा नंबर माझ्याकडे होता गावंडे साहेबांचा. आता 2 व्हेरायटी मध्ये थोडासा गॅप दिसत आहे. एका शेतातलं निघालं. 2-3 व्हेरायटी मध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना प्रॉब्लेम. हो आहे ना, मला माहिती आहे ना. कारण ज्या इतर व्हेरायटीच्या तक्रारी नाही आल्या, या 2-3 व्हेरायटीच्या तक्रारी येत आहे. ओके. याचा अर्थ कुठेतरी प्रॉब्लेम असायला पाहिजे ना. ठीक आहे. तुमच्याकडनं अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. ओके.
कंपन्यांवर कार्यवाही झाली पाहिजे. आणि कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे, लक्षात घ्या. हा, आमच्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की कंपन्यांवरती कार्यवाही झाली पाहिजे. 3500 रुपयाची एक 25 किलोची बॅग शेतकरी घेतो. हा, तर आपण आपलं सोयाबीन 40 रुपये किलोने विकतो. हा, कंपनी 200 रुपये किलोने विकते. 200 रुपये किलो कंपनी विकते आणि जर्मिनेशन ही 50% नाही आहे. मला बरोबर आहे. मग शेतकरी जगेल की मरेल? आता हा तरुण शेतकरी खरंच उभा राहील का? 10 एकरामध्ये काहीच निघाला नाही आहे, तर खरंच हा तरुण शेतकरी उभा राहील का साहेब? हो, बरोबर आहे. तो नाव विषयच सांगा तुमचं नाहीये. त्यांना. हा, तो मी आपल्यासाठी काहीच विषय नाही. मी सुवर्णा ठाकरे बोलते. माझे महादेवचं 5 बॅग मधलं काहीच. हा, सुवर्णाताई ठाकरे. हा, मी गावांनी बोलतो. हा हा हा, ठीक आहे साहेब. माझं पण महादेवचं 5 एकरामधलं 40% उगवण क्षमता झालेली आहे. हे बघा, फक्त पहिल्यांदा तक्रार सुरू करून द्या. म्हणजे आपण कसं ते लिगली कडे जाऊ शकतो सर्व गोष्टी. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला रोडावर मारत असेल ते रोड काढून घ्यायचे, मग तक्रार देऊन द्यायची, मग काही करू शकता आपण. ते लोक दुबार पेरणी करता का? फेराच लागते. आता पुन्हा किती खर्च येईल? पुन्हा 60,000 रुपये पहा, आता शेतकरी बांधवांनो, आपला खर्च आहे. नवा तरुण शेतकरी शेती करतोय आणि पुन्हा सुरुवातीला ऑलरेडी 1 लाख रुपये गेले खत आणि सीडचे, पुन्हा आता 1 लाख रुपये. आता पुन्हा कुठं पैसे काढायला लागून लोकांकडून, ते पैसे करावं लागणार. गव्हर्नमेंट कधी देते दिली कृषी केंद्रवाल्याला दिले आहे ना. घेतलं समजा, काही पैसे देतो, काही पैसे झाले. ह्या जमिनीवरच्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर माननीय कृषी ढगे आपलं मनोज ढगे साहेब आणि या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी माननीय डेरे मॅम आणि जे काही कृषी सहाय्यक असतील, कृषी सेवक असतील, यांना सुद्धा रिक्वेस्ट करतो हे पंचनामे करा आणि यांचे जर प्रॉब्लेम येत्या 4-5 दिवसात सॉल्व्ह झाले नाही, शेतकरी चळवळ